तर एकीकडे राज्यामध्ये पेट्रोल डिझेलसाठी रांगा बघायला मिळत आहेत, पण दुसरीकडे याच रांगांवरून राजकारणही रंगतंय। पण या सगळ्यामध्ये त्रास सहन करावा लागतोय तो सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांनाच। बघूया या सगळ्याचा सविस्तर आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। डिझेल मिळत नसल्यानं वाहन चालक आणि शेतकरी त्रस्त आहे। मैं दासरी से आंध्र प्रदेश से आया हूँ लोड करके। कल शाम को चला था, अभी तक चल रहा हूँ। तो डीजल की कमी है, डीजल नहीं मिल रहा है। डीजल मिल जाता तो हम चल कंटिन्यू अपना सफर होता है, वो टाइमिंग की होती है, मंडी का टाइम है, जम्मू का। आम्ही काल 11 वाजतापासून आलेलो आहोत। कालपासून आम्हाला डिझेल भेटलंच नाही, अजून पण भेटलंच नाही। 24 तास झाले तर आम्हाला भेटलंच नाही। कालही भेटलं नाही, आजही भेटलं नाही। आता आमचा 20वा नंबर आहे कॅनचा। आता भेटलं का नाही हे पण सांगता येत नाही। 10 लिटर तर आम्हाला दाल द्यायला लागते। अंदर डिझेल नाही भेटलं तर पुन्हा ट्रॅक्टर काय तुम्हाला ढकलत नाही का घरपर्यंत? अच्छा, काय मग इकडे सोडून दिला ट्रॅक्टर आम्हाला? काय मशागत झाली की नाही शेताची? काय नाही ना, मशागत कशी होईल? डिझेल नसल्यामुळे मशागत कशी होईल? अनेक जिल्ह्यांमध्ये इंधन टंचाईमुळे पेट्रोल पंप बंद आहे। डिझेल टंचाईमुळे मच्छीमारही संकटात सापडले। जालन्यात तर पेट्रोल डिझेलच्या टंचाईमुळे पोलीस बंदोबस्तात वाटप करावं लागतंय। हे सगळं चित्र, ही सगळी दृश्य आपल्या महाराष्ट्रातली आहे। आणि हे वास्तव दिसत असताना भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांना वाटतंय या सगळ्या मागे काँग्रेसचा हात आहे। टंचाईचा काही प्रश्न निश्चितपणे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। काही लोक जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई करून पेट्रोल आणि डिझेलच्या रांगा लावण्याचा प्रयत्न करतात। अशा कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कारवाई करण्याचं काम देखील सरकारच्या वतीने केलंय। आणि याच्यामध्ये माझा थेट आरोप आहे की काँग्रेसचे काही लोक जाणीवपूर्वक अशा पद्धतीची टंचाई करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात। पण सर्वसामान्य नागरिक, शेतीच्या कामांच्या तयारीला लागलेले शेतकरी आणि इतर अनेकांना या इंधन टंचाईचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मोठा फटका सहन करावा लागतोय। समस्येवर तोडगा काढण्याऐवजी याचं राजकारण होत असल्यानं नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। तरी म्हणतात गर्दीच नाही। सत्ताधाऱ्याला काय माहिती गर्दी नाही, ते यशीत बसलेले त्याला काय माहिती? हा, सगळे यशीत बसलेले त्याला रोडवर हिडून पाहना, मग काय कळत शेतात? सर आम्हाला कधी आले कधी पाणी करायला आले वावरात पण मजबुरी नाही करायला लागला, रस्ता रोको करायला लागला। आता आम्ही आज 4 दिवस झाले बिगर अन्न पाण्याचं हिंडतो, पेट्रोल घेऊन अजून बी नाही भेटलं आम्हाला डिझेल। आतापर्यंत बी नाही भेटलं की झाले 3 दिवस झाले। ट्रॅक्टर घरी उभा आहे, डिझेलच भेटा ना। काही चाललेलं नाही। भाजपनं काँग्रेसच्या डोक्यावर खापर फोडलं तर काँग्रेसनं भाजपवर पलटवार केलाय। लोकांच्या बाजूने आम्ही उतरलो तर त्याला राजकारण कसं म्हणताय? लोकांच्या व्यथा आहेत, लोक अडचणीत आहेत, तर लोकांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो, याला राजकारण ते म्हणत असतील। तर मग ज्यावेळी दरवाढीच्या विरोधात तुम्ही ज्यावेळी आंदोलनं केली ते पण राजकारण होतं का? जी लोकांची व्यथा आहे, लोक अडचणीत आहेत आज, त्यांना आधार देणं ही काँग्रेसची संस्कृती आहे। माजी खासदार विनायक राऊतांनीही या सगळ्या परिस्थितीसाठी सरकारला जबाबदार ठरलाय। हे सध्याच्या मोदी सरकारचं पाप आहे। वाढणारे डिझेल पेट्रोलचे भाव, वाढणारे धान्याचे भाव, वाढणारे इतर सर्वच महागाई जी वाढते, ह्या संपूर्ण वाढणाऱ्या महागाईला सध्याचं मोदी सरकारच जबाबदार आहे। त्यांची परदेश नीती पूर्णपणे फसलेली आहे आणि केवळ आणि केवळ अमेरिकेची लागून चालून करण्यासाठी त्यांनी आपल्या देशावर बालंट ओढून घेतलेलं आहे, असे बऱ्याच जणांचं म्हणणे, त्यामध्ये तथ्य आहे। आता भाजप कार्यकर्त्यांच्या या प्रतिक्रिया आहे का? तर आम्ही भाजपची असलो तरी पण नाही मिळाल्यावर नाहीच म्हणणार आहेत। तसं म्हणजे ह्याची ह्या पक्षाची त्या पक्षाचं काय संबंध आहे? लागणारी जीवनावश्यक वस्तू आहे ती। आता ते वाहने समजा शेतातली कामं असतात, ती जर नाही मिळाली तर आपण काय करणार? मग ह्याच्या काँग्रेसचा अगर भाजपचा ह्याचा काय संबंध आहे ना? तेलच इकडे मिळणार, डिझेल टंचाई कशी नाही? डिझेल टंचाई नसल्यावर मग गाड्या चालल्या नसत्या का? आजच्या दिवस माझी गाडी बरंच गावापर्यंत जाईल, पुन्हा उद्याच्याला काढायची गरज नाही। तेल गर्दीची पंपावर लोक करतायत, ती काँग्रेसने आणलेली लोक, काँग्रेस हे चुकीचं आहे। मी काँग्रेसचा नाही, मी भाजपचा स्वतः असून 4 पंपावर आतापर्यंत हिंडून आलो। तर परिस्थिती ही अशी आहे, पण भाजपच्या नेत्यांना या सगळ्या मागे काँग्रेसचा हात वाटतोय। तर विरोधक या परिस्थितीचं खापर सरकारवर फोडतायत।
पण या सगळ्याचा फटका बसतोय तो सर्वसामान्यांना आणि गरीब शेतकऱ्यांना. तेव्हा या रांगांचं केवळ राजकारण न करता गरज आहे ती ठोस उपाययोजनांची आणि जनतेला दिलासा देण्याची. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.